हॅलो गाईज, जय शिवराय, जय श्रीराम. गुढीपाडव्याच्या व्लॉगनंतर आज मी प्रकट झाली आहे. कारण की मग असे काही फारसे असे ओकेशन्स नसतात की मी व्लॉग शूट करेन. आजचं ओकेशन आहे बाप्पा. सो आमच्या घरी बाप्पा केव्हा आलाय, कालच आलाय. आणि सकाळी मी थोडं उशिरा उठले, 9-9:30च्या दरम्यान असं उठले. त्याच्यामुळे मी व्लॉग नाही शूट करू शकले, कारण की फायनल टाईमचं डेकोरेशन, लाईटिंग वगैरे सगळं बाकी होतं. त्याच्यामुळे मी ते शूट नाही करू शकले. पण आता वाजलेले आहेत 12:45 आणि मी शूट करते. आणि असंच कंटिन्यू आमचे गौरी गणपतीबरोबर गणपती जाणार आहेत गौऱ्यांबरोबर. तर 7 दिवस कंटिन्यू तुम्हाला आमचा व्लॉग बघायला भेटेल. आणि तुम्हालाही कळेल की आम्ही कसं गणेशोत्सव साजरा करतो. हिंदू आगरी फॅमिलीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा केला जातो आमच्या पारंपरिक पद्धतीने. तोपर्यंत कंटिन्यू करा हा व्लॉग, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत बघता येईल. जय श्रीराम. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes. जय श्रीराम, जय शिवराय. चाललेलं आहे मोदकांचं काम. वाजले 4, घड्याळात वाजले 4 वाजलेले आहेत. आणि अजून पण आमचं नैवेद्याचं कोणतंच काम झालेलं नाही आहे. मम्मी करते ते, मी तुला दाखवते. आता आमचं जस्ट मी स्वतः आता सारण बनवलं आहे मस्तपैकी मोदकांचं. ते आता मी बनवणार आहे. मम्मी इकडे करते. इथे कांदा भजीची सुरुवात चालली आहे मम्मीची. आणि इकडे उकड काढायसाठी घेतलेली आहे तिने. मम्मी, कसं वाटतंय तुला? टाइम खूप कमी आहे तुझ्याकडे आणि तुला मास्टर शेफ मध्ये आता तुला एवढे सगळे डिशेस बनवायचं. हिला टेन्शन आलंय बिकॉज की हिला लेट झाले. आणि हिने आता स्वतःहून सांगितलेलं आहे की तिने तिच्या मम्मीचा जो आहे जो रेकॉर्ड तो मोडलेला आहे छानपैकी. आता मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवलेलं आहे मोदकाचं उकड. 1 मिनिट. ती आहे आमच्या मोदकाचं सारण तयार. काजू, बदाम, पिस्ता टाकून. पिस्ता टाकले नाही. पुअर पीपल पिस्ता काय टाकत नाहीत. दीज आर पुअर पीपल. सॉरी, मागचा पसारा थोडंसं इग्नोर करा, कारण की लग्नाची तयारी घट बसतील पुढच्या महिन्यात. आणि त्याच्यातल्या त्यात बाप्पामुळे आमच्याकडे खूप सारा पसारा झालेला आहे, जो आटपायला खूप कमी टाईम मिळाला. कारण की आमच्याकडे लग्नाची तयारी सुरू झालेली. लग्नाच्या तयारीवरनं आठवलं काहीतरी दाखवायचं आहे. ते दाखवायच्या अगोदर ही स्वतःला सुहागन समजते. प्लीज स्टॉप इट मम्मी. सगळं काय झालं की मम्मी, ते लहान मुलं असतात ना जे सगळं थोडंसं काय झालं की मी मम्मीला नाव सांगेन वालं जे असतात, ती ही मुलं आहेत. सुहागन बनायचा प्रयत्न. सुहागन, त्याचं नाव विकी आहे. तेच ते विकी. हॅपी बर्थडे. काय करू? कट कर. काय ते सुहागन वालं? खाली असं सो बरोबर आहे. हा, कॅमेरामॅन माझ्या मागे. तर मी विचार करत होती की मी आज तुम्हाला सगळ्यांना दाखवीन काय आहे ते, कारण की माझ्या लाईफमधली खूप मोठी गोष्ट आहे आणि मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती. इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तर मी तुम्हाला आता दाखवते. टाइम टू रिव्हील. सो पत्रिका आलेली आहे लग्नाची. आणि डेट्स पण तर मी आधीच रिव्हील केलेले आहेत. 12 तारखेला डिसेंबरमध्ये आहे. पण पत्रिका आमच्याकडे प्रिंट आउट येऊन एवढं लवकर ह्यासाठी आलं कारण की माझ्या मम्मीची इच्छा होती की माझ्या लग्नाची पत्रिका ही बाप्पाकडे सर्वात अगोदर ठेवता आली पाहिजे. तर ती ठेवलेली आहे. तर आपण थोड्या वेळाने करताना भेट. तर मी बॅक कॅमेराने शूट करते तर इट्स ओके. तर मी आता उकड काढते. ही खूप गरम आहे. वाफा निघत आहेत. अंगारों से खेलना पुरानी आदत है हमारी. अंगारों से खेल सकते हैं. लय वाजणार आहे आता. शांतपणा लय करायचा. खूप भाजेल मला आता. लोक मला विचारतात
की ताई तुम्ही आगरी आहे. हा, माझ्या मम्मीने आयडिया दिली आहे. मगाशी थोडंसं शूट केलेलं पण तिकडनं मी कट केलं. मशीन पिलो तोपर्यंत खूप धावपळ आहे आमच्याकडे आणि आता पीठ पण मळायचं. मी इथं ग्लासाने मळलं थोडं थोडं आणि आता ग्लासाचं काम झालं. आता मी हाताने मळलं. आलंच आहे. ठीक आहे मम्मी, एवढं काय नाही. एकाच वेळेला होतं. नेहमी तर दरवर्षी तर होतं ना तुझ्या टायमावरती जेवण 1-1.5 वेळा. आपलं माहितीये ना स्टार्टिंग पासून सगळं लेट चालू आहे. हा, कारण आहे माझं लग्न. मी मध्ये लग्न करते ना म्हणून उगाचच काढते. सौभाग्यवती आल्या. मग सांग यार, मगाचपासून तेच करते मूर्खपणा. हातात काय घातलंयस? आणि मला आवडतं आणि Matching आहे. मॅचिंग आहे. हो. मॅचिंग आहे म्हणून घातलंय. हिने माझ्याकडे गपचूप येलो कलर नव्हता पण ग्रीन कलर आहे म्हणून हिने मनातल्या मनात गपचूप कोणाशी तरी लग्न केलंय. असं काहीतरी बोलू नको त्या व्लॉग मध्ये. बाई खरंच केलंयस तू मनातल्या मनात लग्न? पण कशाला? हिचं लग्न झालंय हिच्या स्वप्नातल्या हिच्या स्वप्नातल्या बेडका बरोबर. हिच्या स्वप्नात एक बेडका, मी तर राजकुमारी बेडकाला करते. हिने पण एका स्वप्नामध्ये बेडकाला केलंय. झालं झालं. सौभाग्यवती सिरियल यायच्या आधी हे असं बघितलं, ते बायकांचंच काम असतं सिरियल विरियल बघणं. हे बघितलं, तिला बरोबर माहिती होतं सिरियल आणि बघायची झालंय तू पण का? असायची त्याच्यात. नाही. आता ही स्वतः पण ते बघायला बसते छान. आता आपण चाललोय डोंगरीला, कारण ऋषी पंचमीची भाजी ही डोंगरीलाच भेटते. तिथे आपली आगरी कोळी कम्युनिटी खूप जास्त असल्याने तिथे या सगळ्या गोष्टी लवकर अवेलेबल असतात. म्हणजे तो मावरा असू दे किंवा काय, बाकी सगळ्या ठिकाणी पण मिळतात. पण हे जे ऋषी पंचमीची भाजी ती लहानपणीपासूनच, म्हणजे माझ्या मामाकडचे लोक पण डोंगरीला जाऊनच घेऊन यायची आणि मम्मा पण डोंगरीलाच जाते. त्यात आपण साईडच्या इथे जाऊया डोंगरीला आणि आपण डोंगरीचा राजा पण बघूया आणि बघूया की ऋषी पंचमीची भाजी कुठे भेटते. किती पैसे दिले? तर मी आता पोहोचली आहे डोंगरीला आणि साहिल आलाय. साहिलची तब्येत खराब आहे म्हणून साहिल मेकअपलेस आहे. साहिल जाम झालाय. पावसात भिजून गणपतीची तयारी करून करून साहिल आजारी पडलाय. तर आपण डोंगरीचा राजा बघूया. डोंगरीच्या राजाचं दर्शन छान झालं कारण की साहिल आमचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे डोंगरीच्या राजाचं छान छान दर्शन झालं. आता मी चालले घरी कारण की साहिल मला ड्रॉप करणार आहे. म्हणजे घरपर्यंत नाही, नेहमी तर तो करतो घरपर्यंत ड्रॉप, पण आज त्याची तब्येत ठीक नाही आहे म्हणून त्याला आपण थोडंसं बक्ष देऊया आणि उद्या भेटूया.
आता मी घरी जाते आणि तुम्हाला दाखवते मी काय काय डोंगरीवरनं खरेदी केलं. ओके चलो बाय. आजचा पूर्ण दिवस संपत आहे. आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला डोंगरीवरनं काय काय आणलं दाखवते. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, उमरखाडी ज्यांना माहिती असेल, उमरखाडी ओके, उमरखाडी ज्यांना माहिती आहे, उमरखाडीच्या बाहेर जो रूट संडास रोडकडे जातो त्या गल्लीत मध्ये त्या सगळ्या जणी बसतात भाजी घेऊन, आणि ते आपल्या हा सगळी ऋषीपंचमीची भाजी घेऊन येतात. मीठ, तांदूळ, चिंच वगैरे सगळं घेऊन येतात. तर मी काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते. ओके, ती सगळी ऋषीपंचमीला भाजी असते, अशी वाट्यावरती मिळते तिथे. आता ह्याच्यात ना भेंडी आणि कारलं पण असतं, पण मी भेंडी आणि कारलं नाही घेतलंय. आणि अजून दाखवते मी काय काय असतं. ही पण सेम भाजीच आहे. आणि ही कुठे दिली आहे? अरे येडीच एक नंबरची नाव. आणि ही ती ऋषीपंचमीचा मेन, हा बघा, हा असा दांडूक सारखं मोठं असतं, ते तोडून तोडून आपल्याला देतात. जाम मोठी दांडी असते ती, आणि ते आपल्याला अशी तोडून तोडून देतात. ही मग एवढी तोडून तोडून घेतली मी ती. मिरच्या वगैरे ते सगळं देतात आता. आणि हे बघ, हे आहे चिंच आणि हे मीठ. हे असं मिळतं तिथे सुट्टं. आपण कितीचं पण म्हणजे पाहिजे तेवढ्याच घेऊ शकतो. मी तर 10 रुपयाचं मीठ आणि 20 रुपयाची चिंच घेतली. ही अशी असते. हे सगळं भाजी, ही आपल्याला सगळी भाजी ऋषीपंचमीची ही सगळी भाजी घ्यावी लागते. आणि ही जोडी एवढीच बस ना. हे सगळे, हा, ही सगळी ऋषीपंचमीची भाजी असते. त्या चिंच थोडी आंबट आंबट भाजी असते, ती पण छान लागते. ज्यांनी कोणी खाल्ली असेल ऋषीपंचमीची भाजी त्यांना माहिती असेल कसं असतं. आणि आमच्या आगरी, मला कोकणातलं पद्धत माझ्या मिस्टरांच्याकडची नाही माहिती, पण आमच्या आगरी लोकांमध्ये ऋषीपंचमीच्या भाजीला खूप महत्त्व असतं ऋषीपंचमीच्या दिवशी. आणि बऱ्याचशा असे पद्धती असतात, म्हणजे बाहेर घराच्या आंघोळ करणे आणि काय काय असतं का, डॉगीचं तोंड नसतं बघायचं, असं सगळी पद्धत असते. पण ती आता इथे शहरात फॉलो नाही करतात, गावाकडे करतात. माझ्या मम्मीची काकी वगैरे जेव्हा आम्ही मामाकडे असायचो तेव्हा ते फॉलो करायचे. पण आता आमच्याकडे तर इथे एवढं पद्धत नाही फॉलो करत जास्त, कारण की शहराकडे राहतो आम्ही, सिटीच्या एकदम साईडला. बाकी आमच्या गन्नूभाईचं लुक, आणि मी तुम्हाला आता थोडक्यात गणपती बाप्पाचं डेकोरेशन दाखवते. अजून थोडंसं डेकोरेशन बाकी आहे, लास्ट टाईमचं लास्ट मिनिट डेकोरेशन खूप असते. हे अजून माझं बाकी आहे. आता मी ते करणार आहे, हे ब्लॉग एंड करून उद्या दाखवीन. पण आता मी तुम्हाला माझं गन्नूबाई दाखवते. आणि एक गोष्ट मी तुमच्या सगळ्यांना दाखवायची विसरली, ते म्हणजे माझ्या गन्नूबाईचे कानातले. हे मी तुम्हाला दाखवते. हे सगळं मी बनवलंय, म्हणजे मूर्ती नाही, नाही तर लोक तिला काय खोटं बोलतेस मूर्ती वगैरे बनवली. जे कानातलेचे पीसेस ते बनवलेले आहेत ना, ते मी वेगळं वेगळं विकत घेऊन त्यांना मोती विणून मी ते बनवून बाप्पाला चिकटवून घेतलेत आमच्या मूर्तिकाराकडनं. तर मी तुम्हाला दाखवते. पीस वेगळा होता आणि त्याच्या बाजूचे मोती मी तारेनी विणलेत. हा पीस जेवढा गोल्डन दिसतोय तो वेगळा होता, ते मोती मी विणलेत. आणि हे तर लिटरली हा जो चंद्रकोर दिसतोय ना, ही तर एक पिन होती, जी आजकाल मुली डोक्यात लावायला पिन घेतात. ती पिन मी विकत घेऊन त्याची एक काडी मी तोडून दुसरी वळून त्याच्या खाली हे मी लटकन लावून असं मी पूर्ण बनवलं, कारण की मी कुठेतरी बघितलं होतं हे आणि मला असंच हवं होतं. सो आजसाठी एवढंच. मी आता खूप थकली, माझी बॅटरी पण लो झाली आहे स्वतःची. मोबाईलची तर फुल आहे, पण माझी बॅटरी लो आहे. आणि मी अँड माय ब्रो गन्नूबाई असं नाही आहे. खरंच माझ्या गणपतीवरती खूप जीव आहे. मी गणपतीला खूप मानते, पण असं मी प्रेमाने त्याला गन्नूभाई बोलते. शुभम वगैरे सगळेच त्याला गन्नूभाई बोलतात. आमचा तो गन्नूभाई आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि उद्या नवीन दिवसाबरोबर आपण नवीन सुरुवात करूया. तोपर्यंत टेक केअर. बाय. जय श्रीराम.